नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आपण 3 सर्वात जास्त विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाची माहिती पाहणार आहोत. ते प्रश्न असणार आहे, की आम्ही अंगणवाडी सेविकेजवळ ई-के-वाय-सी केलेली आहे. पुन्हा आम्हाला ऑनलाईन ई-के-वाय-सी करावे लागणार आहे का आता? नंबर 2, की ई-के-वाय-सी करताना बऱ्याचशा महिलांना अशा प्रकारचा एस-एम-एस येत आहे, की तुमचा आधार कार्ड क्रमांक हा ई-के-वाय-सी यादीमध्ये नाही आहे. आणि नंबर 3, की लाडक्या बहिणीचे ₹4,500 आहे. हा किती तारखेपर्यंत मिळू शकतो आणि तुम्हाला त्यासाठी काय करावं लागणार आहे? ते तिन्ही प्रश्न खूप महत्त्वाचे. जास्तीत जास्त महिला हा प्रश्न विचारत आहे. याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर महिलांना पहिला प्रश्न जो आहे, अंगणवाडी सेविकेमार्फत आपली ई-के-वाय-सी पूर्ण केलेली आहे. पुन्हा तुम्हाला या ठिकाणी ई-के-वाय-सी करण्याची गरज आहे का आता? तर महिलांना तुम्हाला पुन्हा पण ई-के-वाय-सी करावी लागणार आहे ऑनलाईन पद्धतीने. तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे आपली ई-के-वाय-सी केलेली असेल, तरी तुम्ही आपली ई-के-वाय-सी ऑनलाईन पद्धतीने पण करून घ्यायची. आणि ऑनलाईन ई-के-वाय-सी करताना दोन्ही ऑप्शन या ठिकाणी नाही, नाही निवडायची आहे. तर सविस्तर व्हिडिओ मी आपलं YouTube चॅनल बनवलं आहे. ई-के-वाय-सी कशाप्रकारे करायची, तो व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा. 1-2 व्हिडिओ आणखी पाहायचे आणि नंतरच आपली ई-के-वाय-सी या ठिकाणी पूर्ण करायची. ठीक आहे. कारण बऱ्याचशा अंगणवाडी सेविका ज्या हे तुमची पडताळणी करण्यासाठी नकार देत आहे. मग तुमची ई-के-वाय-सी पूर्ण त्यांच्या माध्यमातून होणार की नाही होणार हे सध्या सांगता येत नाही. म्हणून ऑनलाईन पद्धतीने आता ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे. ते आपली ई-के-वाय-सी लवकरात लवकर करून घ्यायची. नंबर 2, बऱ्याचशा महिलांना ई-के-वाय-सी करताना अशा प्रकारचा एस-एम-एस येत आहे, की तुमचा आधार क्रमांक हा ई-के-वाय-सीच्या यादीत नाही आहे. तर याचा अर्थ असा होतो, की तुमची जी ई-के-वाय-सी अगोदर केलेली आहे, ती चुकलेली नाही आहे. ही तुमची ई-के-वाय-सी बरोबर आहे. तर आता जर तुम्हाला ऑनलाईन करताना असं दाखवत असेल, तर एक वेळा पुन्हा तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अंगणवाडी सेविकेकडे जाऊन आपली ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न करायचा. त्यांच्याकडे यादी आलेल्या आहे. त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल, तर त्यांच्यामार्फत आपली ई-के-वाय-सी या ठिकाणी पूर्ण करून घ्यायची. ठीक आहे. जर तुम्हाला नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता आला नसेल, तर तुम्हाला ते करावे लागणार आहे. तर ई-के-वाय-सी यादीमध्ये पण तुमचं नाव नाहीये, तर ऑनलाईन यादीमध्ये पण तुमचं नाव नाहीये. याचा अर्थ असा होतो, की नोव्हेंबर-डिसेंबरचा जो हप्ता आलेला नाहीये, याचं कारण दुसरं तिसरं काहीतरी असू शकते. तुमची ई-के-वाय-सी या ठिकाणी चुकलेली नाहीये. तर तुम्हाला हप्ते आले का नाही, तर हे तुम्हाला आता महिला व बालविकास ऑफिसमध्ये जाऊनच माहिती पडणार आहे. त्या ठिकाणी जाऊन लवकरात लवकर संपर्क करून घ्यायचा, जर तुम्हाला नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता आला नसेल तर. आणि नंबर 3चा जो प्रश्न विचारला जातो, की आता ₹4,500 जे जाहीर करण्यात आलेले आहे, हे किती तारखेपर्यंत मिळण्याची शक्यता आहे? तर मला त्या ठिकाणी 2 तारखा संभाव्य समजू. एक आहे 12 किंवा 13 फरवरीला. तर आतापर्यंत जेवढे काही हप्ते आलेले आहे, 12-13 फरवरीच्या दरम्यानच आलेले आहे आणि हा जो हप्ता आहे, हा पण तुम्हाला 12-13 तारखेपर्यंत येण्याची शक्यता आहे. मला नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता आलेला, त्याला 1500 मिळणार आहे. ज्यांना आतापर्यंत नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता आला नाही, त्यांना ₹4,500 मिळणार आहे. पण तुमची जर ई-के-वाय-सी या ठिकाणी पूर्ण झाली असेल, तरच तुम्हाला या ठिकाणी हप्ते मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. नाहीतर या हप्त्याला तुम्हाला आणखी उशीर लागू शकतो. हेच हप्ते तुम्हाला फरवरी शेवटी पण मिळू शकतो. त्याबाबतची आणखी काही अपडेट आले, की त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्याकडे नक्की पोहोचेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.